छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं विक्रमी जागा जिंकलेल्या आहेत आणि त्याचा जल्लोष जो आहे तो शहरभरामध्ये केला जातोय. मात्र एक म्हणजे या ठिकाणचे जे मंत्री महोदय आहेत अतुल सावे यांचे मित्र देखील विजयी झालेले आहेत आणि मित्रांनी मित्रासाठी प्रयत्न केला त्यामुळे मित्र देखील यशस्वी झाला असं म्हटलं जातंय. आपल्यासोबत अनिल मकरी आहेत, जाणून घेऊयात जे सावेंचे मित्र आहेत. काय सांगाल? पक्षाची साथ, मित्राची देखील साथ आणि त्यासोबतच जनतेचा आशीर्वाद, त्यानंतर अतुल तुम्ही विजय झाला. सावे माझे मोठे बंधू आहे, माझे परिवाराचे माझे पार्टनर आहे. त्याचं काही असं काही नाही, त्यांच्याशिवाय सगळं मला चालत नाही. मी आता पहिले कुठे गेलो, त्यांच्या आईला भेटायला गेलो. तर माझा परिवार आहे. अतुल सावे म्हणजे माझ्या वडिलांनंतर कोणाला मानतात, मी सावे साहेबांना मानतो. बरं. एक महत्त्वाचं म्हणजे राजकारणामध्ये मित्र जे आहेत, ते मित्राचं नातं आणि सोबत घेऊन चालणं, हे मराठवाड्यामध्ये याआधी सुद्धा आपण पाहिलंय. मग ते दिवंगत नेते विलासराव देशमुख असतील, प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील. हे एक नातं आहे त्यांचं. तसं तुमचं नातं कसं मग? माझा नाता भावाचा आहे, मित्राचा आहे. माझा आज 50 वर्ष झाले आम्ही दोघं मित्र आहे. चड्डीचे मित्र आहे आम्ही. बरं. बरोबर गोट्या खेळलेले आहे, भावरा खेळलेला आहे खडकेश्वरमध्ये. माझे लहानपणाचे मित्र आहे. 50 वर्ष आहे. कुठंही आमचं काही आत्तापर्यंत झालेलं नाही. 3 वेळेस त्यांना निवडून आणण्यासाठी मी पुरा माझा प्रयत्न केला आणि माझे मोठे भाऊ आहे, त्यासाठी मी त्यांच्यासाठी प्रयत्न केला. पण मला दरवेळेस सहकार्य करतात. आज त्यांचा सावे परिवार पूर्ण माझ्या मागे होता. अजिंक्य सावे, अनुराग सावे, अनिल सावे, अजित सावे, सगळं सावे परिवार माझ्या मागे उभा होता. आणि नंतर मग डॉक्टर कराड हे होते, शहर अध्यक्ष किशोर शितोडे होते आणि मला आशीर्वाद देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माझे गुरुबंधू बावनकुळेजी, हे सगळ्यांचा आशीर्वाद होता मला, म्हणून मी आज निवडून आलो. बरं. आता महत्त्वाचं म्हणजे भाजप हा पक्ष असा पक्ष आहे, हिंदुत्ववादी पक्ष म्हटला जातो. गळ्यातही जय श्रीरामचा रुमाल आहेच आणि भगवा आहे. हे मी हिंदू नगरसेवक म्हणून निवडून आलेला. मी हिंदू नगरसेवक म्हणून निवडून आला. हिंदुत्वासाठी मी कधी बी मागे हटणार नाही, कधीच नाही. बरं. आता तुमचं समोरचं ध्येय कोणतं असेल? कारण तुम्ही अशा परिसरामध्ये नगरसेवक आहात की जे सर्वाधिक जास्त माझं पहिला काम आहे पार्किंग, पाणी, रस्ते, गार्डन, स्मार्ट प्रभाग 17 करणार आहे. बरं. स्मार्ट प्रभाग करणार आहेत. दुसरे उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? उमेदवार नाही ते, हां, मित्र आहे आपले. मित्र आहेत तुमचे. आता हे सर्व राजकारण चालू असतं. मग मित्राचं नातं, तुम्ही मित्रासाठी प्रयत्न करता, मित्र आमदार बनतो, मित्र मंत्री बनतो. तुमचं पुढचं स्वप्न काय आहे आता मित्राकडून? पार्टी जो निर्णय लेंगी मैं वो मान्य करूंगा. आपण पाहतोय फक्त राजकारणामध्ये राजकारणी म्हणून नाही तर एक मित्रत्वाचं नातं जपलं जातं. एका मित्रानं दुसऱ्या मित्राला जिंकण्यासाठी प्रयत्न केला, तर त्यानंतर काय जाणून घेऊयात? मी जनसंघापासून काम करतो. मी दिवा बघितला, मी नांगरदारी बघितला, आता मी कमळ बघतो. मी अपेक्षा न करता काम केलेलं आहे की मला काही भेटेल म्हणून मी हिंदुत्वासाठी काम करतो भाजपमध्ये. हिंदुत्वाचा नारा देत भाजपनं छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विक्रमी आकडा जो आहे तो मिळवलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त करत असताना मोठा भाऊ भाजप झालाय. तर दुसरीकडे अतुल सावे यांचे अतिशय निकटवर्तीय जवळचे मित्र जे म्हटलं जातं, अनिल मकरे देखील विजयी झालेले आहेत. मित्रांसाठी एकमेकांना मदत करणं आणि सत्तेमध्ये ठेवणं आणि त्यासोबतच विजयी करणं हा जो ध्यास आहे या मित्रांचा पाहायला मिळतोय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.